नमस्कार. त्यांनी तोडले होते पाश बुरसटलेल्या रूढींचे. त्यांच्या डोईवर होते आशीर्वाद रूपी हात मामांजींचे. त्यांनीच म्हणजे सुभेदार मल्हाररावांनी आत्मविश्वासाची ज्योतमनी पेटवली. मात्र राजकारणाच्या पटावर त्यांना पडली कितीतरी कोडी. पण त्यांनी हार न मानता कर्तव्य आणि पराक्रमाची जोड देत ती सगळी कोडी सोडवली. हिंदू धर्म आणि रयतेची सेवा हाच होता अट्टाहास आणि त्यासाठीच त्यांनी केले बहुत प्रयास. चहू बाजूंनी यवनाच्या युद्धाचा होत होता मारा, पण न डगमगता एका हाती शस्त्र आणि दुसऱ्या हाती शास्त्र घेऊन सांभाळली राज्य कारभाराची धुरा. सारी रयत युद्धभूमीवर संपत होती, गावच्या गाव ओस पडत होती. पण त्यांनी व्यापार शेती जनजीवनाची सांगड घालत पुन्हा ते वसवलं. मामंजींनी शिकवलेलं सुशासनाचे धडे प्रत्यक्षात गिरवले. देवाचे सेवक या सूत्रावर त्या कायम जगल्या. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मंदिर देवालय उभारत स्वकीय असो की परकीय कुठल्याच युद्धात कधी हरल्या नाही. रयतेची सेवा हेच उद्दिष्ट कायम समोर ठेवलं आणि शिवशंभूच्या कृपेने होळकरांची सून अहिल्या हे नाव रयतेच्या मुखी कौतुकाने अवतरली. मला इतिहासातल्या काही व्यक्ती प्रचंड आवडतात, जवळच्या वाटतात. त्यांच्याबद्दल वाचायला, ऐकायला आणि अर्थात बोलायला देखील खूप आवडतं. त्यातल्याच एक म्हणजे माझ्या अहिल्याई, राजमाता अहिल्यादेवी होळकर. यंदा त्यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होतोय आणि या निमित्तानं मी पुढचे काही दिवस तुम्हाला अहिल्याईंचे मला गवसलेले काही पैलू उलगडून सांगणार आहे. तुम्हीही या अहिल्याईच्या अनोख्या जागरामध्ये सामील व्हा. अहिल्याईचा उदो उदो.